नमस्कार. आज गणपती बाप्पा आलेत. गणपती स्पेशल तळणीचे मोदक करते आज. कढई गरम करून घेते चांगली. मोदक साठी लागणार खोबरं 1 वाटी, त्याच्यात छोटी वाटी गूळ, त्याच्यानंतर आपल्या जसं आवडेल तसं टाकायचं. काजू, हे बदाम, मनुके, हे खसखस आणि काजू आणि वेलची पूड, तूप थोडंसंच टाकून घ्यायचं तूप. त्याच्यामध्ये हे टाकायचं, जरा तेलामध्ये तळून घ्यायचं. जरासं परतून घ्यायचं चांगलं. थोडेसे मनुके टाकते. जरा लाल होऊ देते चांगले. आता खोबरं टाकते त्याच्यामध्ये. आता थोडीशी वेलची पूड टाकून घेते, 1 चमचाभर. मग चांगलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं चांगलं. झालं आता हे परतून झालंय. आता हे गॅस बंद करते आणि आता चांगलं थंड होऊ द्या. तोपर्यंत पीठ मळून घेऊया. जरा गव्हाचं पीठ मळून घेते. त्याला मोहन थोडंसं तेल गरम करून घेते जरासं, म्हणजे आपले मोदक खुसखुशीत होतील चांगले. बंद करते गॅस. थोडंसं थंड होऊ द्या हलकं, तोपर्यंत पीठ काढून घेऊ. आता गव्हाचं पीठ घेऊया लागेल इतकं मोदक. त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकूया. त्याच्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं. आणि आता हे तेल आहे ना, थोडंसं गरम असतानाच ह्याच्यात टाकून घ्यायचं. तेल जळलेलं आहे ना, ते सगळं पिठाला असं लावून घ्यायचं, चांगलं चोळून घ्यायचं. असा गोळा झाला जरा मळून घ्यायचं चांगलं. जरा लागेल असं पाणी, घट्टच मळायचं चांगलं, असं पातळ नाही. जसं लागेल तसं पाणी टाकायचं. बघा आता असं मळून घेतलाय चांगला गोळा नरम. जरा त्या 5 मिनिटं 10 मिनिटं नाही असं भिजत ठेवायचं. आता हे चांगलं थंड झालंय सारण. त्याच्यानंतर आपलं पीठ पण मळून 10 मिनिटं होऊन गेले. आता छोटे छोटे मोदक करून घ्यायचे लाटून. छोटे छोटे गोळे करते, लाटून घेते थोडंसं पीठ लावून. जरा खूप पातळ पण नाही करायचं, खूप जाड पण नाही, ते कडक होतात. आणि आता याच्यात सारण भरून घेते. थोडेसेच भरायचे एकदम. अशा कळ्या पडून घ्यायच्या मस्त. जेवढ्या वेळ तेवढ्या कळ्या अशा पाडून घ्यायच्या चांगले. असं दाबायचं आणि मग असं असा करून छोटाच केलाय मी, तुम्हाला पाहिजे तेवढा. आणि असं दाबायचं म्हणजे ते तेलामध्ये सुटत नाही. मग
आता असे सगळे लाटून घेते मी, है ना. छान कळ्या पडतात एकदम. असे सगळे एकदम तयार करून घ्यायचे, म्हणजे मग तळायला बरं पडतं फटाफट. आता तळायसाठी कढई ठेवते, त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते. तेल आता गरम होऊ द्यायचं जरा चांगलं, मग एक एक टाकायचे. जरा अजून तेल टाकते थोडस, त्याला तेल तापत आलं आता, जरा एक एक टाकते आता हळूहळू. जरा स्लो गॅसवरच तळायचे चांगले. थोडे थोडे टाकते, दोन दोन तीन तीन. जरा स्लोच राहू देते गॅस, जरा मिडियम. चांगले आतपर्यंत तळले जातात. मधून असे कच्चे नाही राहिले पाहिजे ना. खायला खूप छान लागतं हे तळणीचे मोदक. मधून मधून जरा पलटी करायची. थोडेसे खालीवर केले ना का दोन्ही बाजून तळल्या जातात चांगले. असे लाल होऊ द्यायचे जरा चांगले. चांगला असा कलर आला ना का मग काढायचे एक एक करून. झाले ना मस्त. आता अजून तळून घेऊया सगळे असेच थोडे थोडे करून. थोडे स्लो, वेळच लागतो याला. हळूहळू तळले ना का छान होतात ते, बारीक गॅसवर. त्याला वेळ लागतो जरा. हे बघा खाण्यासाठी तयार आहेत मोदक. असे सगळे तळून घेतले आणि तुम्ही पण करून बघा. अशा प्रकारे बघा मस्त कुरकुरीत झालेत, छान झाले ना. आतून पण चांगले तळले गेले मस्त. या खायला.